जो मिलाच्या मागच्या भागामध्ये. अर्णवने डोळे मिटले. भाऊ ऑफिसमध्ये डोकं खातोय आणि बहीण घरी डोकं खात आहे. मस्त कॉम्बो. पुढचा भाग. कुशीने तिचा फोन घेतला आणि अमनला डायल केला. हाय भैया. अर्णवने तिच्या विस्फारलेल्या डोळ्यांकडे पाहिलं तर इतरांनी मुकाट्याने हसले. अमन हाय कुशी. कुशी काय करतोयस? अमन मी माझ्यासाठी जेवण बनवत आहे. कुशी काय स्वयंपाक करत आहेस? अर्णवचं डोकं. अमन भुसभुशीत काय? कुशी मग तो का सांगतोय ऑफिसात डोकं खातोयस? अमन हटला असं म्हणाला का? कुशी मी तुझ्याशी खोट बोलेन असं तुला वाटतं का? अमन तुझा फोन त्या इडियटला दे. कुशी तो जेवतोय. मी स्पीकरवर लावतो तू त्याच्याशी बोल. अर्णवकडे बघत अर्णवला घे. ती त्याच्याकडे पाहून गोड हसली आणि उठून हात धुवायला आत गेली. मामा त्याच्याकडे बघत हसला तर अर्णव फोनकडे बघत होता. अर्णव अरे अमे. अमन अर्नी ऑफिसचा हत्तीच्या आकाराचा प्रॉब्लेम. मी तुझे डोके खातोय हे तू कुशीला सांगितलेस का? अर्णव मी कधी? अमन आत्ताच कुशी म्हणाली मला. अर्णव मला वाटतं ती तुझ्यावर खोड काढते. तू तिला बालिश वागू नकोस म्हणून सावध कर. हात धुवून बाहेर आलेल्या कुशीने तिचा फोन धरला आणि स्पीकर बंद केला. भैया खोटे बोलत आहे. आत्ताच तो म्हणाला की मी घरी डोकं खातोय आणि तू ऑफिसमध्ये डोकं खातोस. सोडा. मी त्याला नंतर भेटेन. तो मला सांगत होता की तुला पुरस्कार मिळणार आहे. अमन हसला. मी नामांकित किडू आहे. मला जिंकणे आणि सर्व काही माहित नाही. कुशी तू जिंकशील. आणि मला ट्रीट म्हणून 3 आईस्क्रीम हव्या आहेत. अमन हसला. झालं. पण तुम्ही तुमच्या पतीला काही उपचारांसाठी विचारणार नाही का? तोही नक्कीच जिंकेल. कुशी तो जिंकला तर काय विचारायचे याचा विचार करेन. ती किचनच्या आत गेली आणि अर्णव त्या दोघांकडे बघत हसला. त्याला कुशीबद्दल माहिती नाही, पण अमन क्वचितच कोणाशी तरी मिसळण्याची शक्यता घेतो. कारण स्पष्ट आहे. ते शाळेत शिकत असताना प्रत्येकजण त्याच्याशी अंतर राखत होता कारण प्रत्येकाला तो अनाथ वाटत होता. काहींनी त्याला धमकावले तर काहींनी त्याची चेष्टा केली. अर्णव हा पहिला माणूस होता ज्याने त्याला धमकावले नाही किंवा त्याची चेष्टाही केली नाही. त्यामुळेच त्याच्याशी मैत्री झाली. अमन अर्णवचा खूप आदर करतो आणि आजपर्यंत तो त्याच्या कामाची नीतिमत्ता जपतो आणि ऑफिसमध्ये अर्णवच्या समोर कधीच त्यांच्याशिवाय कोणी हजर असेल तर बसत नाही. AR ग्रुप्समध्ये अमन दुसऱ्या क्रमांकावर आहे, परंतु आजपर्यंत त्याने कधीही त्याचा फायदा घेतला नाही. अमन माथुरची रचना अशीच आहे. पण त्याला आपल्या लहान बहिणीप्रमाणे कुशीची पूजा करताना पाहून त्याला आश्चर्य वाटले. अमन त्याच्या बाडवर खुश आहे आणि अर्णव कधीही जास्त मागू शकत नाही. मामा अमन आणि कुशी एकच. ते दोघे भाऊ आणि बहीण आहेत यावर कोणताही अनोळखी व्यक्ती सहज विश्वास ठेवेल. अर्णवने हकीकत स्वीकारली. मनोरमा तिला असं पाहून ब्र वाटलं. पण ती आकाश आणि वंश यांच्याशी सारखी वागताना मला कधीच दिसत नाही. शीतलसोबतही ती कधीच जास्त बोलत नाही. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे हसू ओसरले. अर्णवने शीतलकडे पाहिलं आणि खाली बघितलं. पायल कारण आकाशने कधीच दीक्षा घेतली नाही. तिच्या मम्मीजीशी काही बोलणे. आकाश पायल. पायल काय? अमनजींप्रमाणे तुम्ही तिच्याशी कधी बोलण्याचा प्रयत्न केला आहे का? कुशी ही आरशासारखी आहे. तू तिला जे दाखवतेस तेच ती तुला दाखवेल. तिने माझ्याशी कधीच अंतर ठेवले नाही. अर्णव कुशी ठीक आहे मामी. मला वाटतं तू आता शीतलवर लक्ष केंद्रित करावं. ती काय करते, ती कशी वागते आणि हे सर्व. कुशीपेक्षा शीतलला तुझे लक्ष हवे आहे.
अर्णव अगदी खालच्या पण ठाम स्वरात सगळ्यांच्या मणक्यात थरथर कापत म्हणाला. त्याला राग येतो आणि तो त्याच्या चेहऱ्यावर सहज दिसतो. सगळ्यांसाठी दुधाचा ट्रे घेऊन कुशी तिच्या मागोमाग HP घेऊन बाहेर आली. तिने अर्णवकडे ग्लास वाढवला तेव्हा त्याने होकार दिला आणि उठला आणि HP ला त्याच्या खोलीत आणण्याचा आदेश देत तो त्यांच्या खोलीत गेला. कुशी, मी HP घेईन. तिने अर्णव आणि तिचा ग्लास घेतला. शुभरात्री मामाजी. मामा, शुभरात्री बेटा. पायलला हात फिरवत मामी आणि नानीला नमस्कार करत कुशी तिच्या खोलीकडे निघाली. अर्णव खिशात हात घालत पुलाच्या कडेला उभा होता. कुशी त्याच्याजवळ गेली. कुशी, अर्णव हे प्या. तिने दुधाचा ग्लास पुढे केला. अर्णव, कुशी. कुशी, हम्म. अर्णव, मी तुला काही विचारू का? कुशी, हम्म. अर्णव, तू अजूनही वंशवर रागावला आहेस का? लग्नाच्या दिवशी जे काही घडले ते आठवून तिच्या डोळ्यात अश्रू आले म्हणून कुशीने त्याच्याकडे पाहिले. तू त्याला साथ देणार आहेस का? अर्णवने तिच्या गालावर हात फिरवला. तुला वाटतं मी करेन? कुशीने त्याच्या छातीवर डोके ठेवून त्याला मिठी मारली. अर्णव, प्लीज, मला त्याच्याशी अनौपचारिकपणे वागायला सांगू नकोस. मी ते करू शकत नाही. अर्णवने तिला मिठी मारली आणि तिच्या पाठीवर मिठी मारली. मी तुला कधीच विचारणार नाही. कुशी, त्याने मला दुखवले. मी लग्नातून पळून गेल्यावर त्याचा विश्वास होता. मला काही झालं असतं ना. त्याने मी कोणत्या परिस्थितीत असेल हे शोधण्याचा प्रयत्न देखील केला नाही आणि मामीने त्याला सांगितले तेव्हा शीतलशी लग्न केले. मी त्याला कधीच माफ करू शकत नाही आणि काही झालेच नाही असे त्याच्याशी बोलू शकत नाही. त्या दिवशी तू आला नाहीस तर. अर्णव, कुशी, वंश चुकीचा आहे हे मला माहीत आहे आणि त्यासाठी मी त्याची बाजू कधीच घेणार नाही. त्याचे बोलणे ऐकून कुशीने डोळे मिटले. आजपर्यंत हा विषय कोणी काढला नाही, पण तिचा अपमान करणाऱ्यांना माफ करायला ती काही मदर तेरासा किंवा येशू नाही. काही मिनिटांनी कुशी दूर गेली. जा आणि झोप. अर्णव उसासा टाकला. आधी तुझं दूध संपव. कुशी, मला नको. अर्णव, मग तू मला जे सांगशील ते मी पण खाणार नाही. ठीक आहे ना? कुशीने हलकेच हसले आणि तिचा ग्लास घेतला आणि जाताना तो गळला. अर्णवनेही त्याचा ग्लास पुसला आणि दोघेही खोलीत गेले. काही मिनिटांनी अर्णव झोपला तर कुशी जागी होती. अर्णव 2 आठवड्यात मुंबईला जाणार आहे. मग ती या खोलीत एकटी कशी राहणार? ती त्याच्या जवळ गेली आणि त्याचे तळवे तिच्या हृदयाच्या जवळ आणले. कुशी, मला आतापासूनच तुझी आठवण येऊ लागली आहे आणि मला तुझ्याशिवाय इथे राहायला बरं वाटत नाही. तिने त्याचे तळवे जवळ धरले आणि त्याच्या तळव्याचे चुंबन घेतले. ती काही मिनिट त्याच्याकडे बघत राहिली आणि झोपायला डोळे मिटले. अर्णव दुसऱ्या दिवशी उठला आणि त्याने पाहिले की कुशी हात धरून झोपली होती. तो हळूच हात मोकळा करून वॉशरूमच्या आत गेला. त्याला 5.30 नंतर झोप येत नाही आणि सर्व कुशीचे आभार. त्याने ब्रश केला आणि चेहरा धुतला आणि बाहेर जाऊन तिला हलकेच हलवले. अर्णव, कुशी. कुशीने जोर लावला आणि दुसऱ्या बाजूला वळली आणि तिला रजाईने झाकून त्याला हसवले. अर्णव, कुशी, उठ. तू माझ्यासोबत फिरायला येत नाहीस का? कुशी, हम्म. ती अजूनही डोळे उघडता पडून राहिली. अर्णवने 1 मिनिटानंतर फोनमध्ये अलार्म लावला आणि तो तिच्या कानाजवळ ठेवला. पुढच्याच मिनिटाला त्याचा फोन सतत वाजू लागला, त्यामुळे ती सरळ बसली. झोपलेल्या डोळ्यांनी तिने इकडे तिकडे पाहिलं. ओरडत तिने उशी घेतली आणि त्याला हलके मारले. अर्णव, झोपलेले डोके उठ. फिरायला जावे लागेल. कुशी, मला 5 मिनिटे दे. तिची झोप दूर करण्यासाठी तिने डोळे चोळत जांभई दिली. उभी राहून ती वॉशरूममध्ये गेली आणि तिने स्वतःला ट्रॅक आणि शर्टमध्ये बदलले. दोघे पार्क पर्यंत चालत गेले आणि मन मोकळे करत बसले.
काही मिनिटे चालल्यानंतर ते घरी परतले आणि त्यांनी सर्वांसोबत सकाळची कॉफी घेतली. काही मिनिटांनी ते सर्व कामावर गेले. यार येथे अर्णव चालू हंगामातील विक्री संदर्भात त्याच्या शीर्ष मुख्य टीमसोबत बैठक घेण्यासाठी कॉन्फरन्स हॉलमध्ये गेला. अमन उठला सकाळी. एएसआर अर्णव सकाळ. अमन तर डेटा काय दाखवत आहे? अमन आम्ही चांगले करतोय सर. आमचा ख्रिसमस कलेक्शनला सर्वांकडून चांगले रिव्ह्यू मिळत आहेत. माझ्या गणनेनुसार आम्ही या हंगामात 10% वाढीव नफा मिळवू. अर्णवने होकार देत सगळ्यांना बाहेर काढले. सगळे गेल्यावर अमन त्याच्या जवळ आला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला. अमन काय झालं अर्नी? अर्णव काही नाही एमी. अमन तू अस्वस्थ दिसत आहेस. अर्णव मी फक्त कुशीचा विचार करतोय. अमन कुशीचे काय? अर्णव ती अजूनही वंश संपली नाही. अर्णव असा विचार करत होता की कुशीला वंशाबद्दल भावना असतील असं म्हणून अमनने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं. अमन अर्नी मूर्ख होऊ नकोस ठीक आहे. कुशीला वंशाबद्दल काहीच वाटत नाही. तिच्यावर संशय घेऊ नकोस. अर्णवने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं. नफर डंबो कुशीला वंशाबद्दल भावना आहेत असं मी कधी म्हटलं? अमन आत्ताच म्हणालास. अर्णवने डोळे मिटले. मी सांगितले की त्या दिवशी जे काही झाले त्यामुळे कुशी अजूनही दुखावली आहे. ती अजूनही त्याला माफ करायला तयार नाही. माझा अर्थ तोच होता. अमन तगळ. मला वाटलं की कुशीला वंशाबद्दल भावना आहेत असं तू विचार करत आहेस. माफ करा यार. अर्णव तू असा विचार कसा करू शकतोस? कुशीला त्याच्याबद्दल काहीच भावना नाही. ते मला माहित आहे. अमनला भुवया उंचावत तो आत्मविश्वासाने म्हणाला. अमन तुला कसं कळलं? अर्णव कारण तो 1 मिनिट थांबला आणि त्याच्या छेडछाडीच्या नजरेकडे बघितला. अर्णव तू मला चिडवायचा प्रयत्न करतोयस. अमन नाही. या दिल्लीत एएसआरला चिडवायची हिम्मत कोणात आहे? अर्णव ती माझी पत्नी अमन आहे. तिच्या मनात वंशाबद्दल काही भावना नाहीयेत असं मला वाटतं. अमन तर तू म्हणत आहेस की तिचा नवरा म्हणून तुला माहित आहे तिला काय वाटते. अर्णव साहजिकच. अमन मग कुशी तुला काय वाटतं? त्याचा प्रश्न ऐकून अर्णवने स्तब्ध होऊन त्याच्याकडे पाहिलं. अमन हम्म. तुझा स्तब्ध झालेला चेहरा आणि तुझ्या गळ्यातली चमकणारी साखळी मला कथा सांगत आहे. मला कळायला हवे असे काही मनोरंजक आहे का? अर्णव. अमन माथूर. अमन मी तुझ्यासाठी खुश आहे यार. त्याच्या खांद्यावर थाप मारली आणि हस्त निघून गेला. अर्णव त्याच्या बोलण्यावर विचार करत बसला आणि त्याचे विचार कुशीत गेले. दिवस सरू लागले आणि अर्णवला आता लाईट लावून झोपायची सवय झाली आहे. कुशीच्या मिठीत आणि स्मितहास्याने त्याचे स्वागत केले जात आहे. मॉर्निंग वॉक आणि झोपेच्या आधी एक छोटीशी चर्चा हे गोड क्षण ठरले आहे. अर्णव मुंबईला रवाना होण्याच्या 1 दिवस आधी होता. त्याच पॅकिंग झालं आणि कुशीनं त्याला मदत केली. कुशी. अर्णव. अर्णव हा. कुशी मी तुझ्यासाठी हे विकत घेतले आहे. अर्णवने भुसभुशीत केली आणि तिच्या हातात 2 छोटे बॉक्स पाहिले. अर्णव हे काय? कुशी उघडून बघ ना. 2 सुंदर ब्रोचेस पाहण्यासाठी अर्णवने ते उघडले. कुशी तुझ्याकडे पॅक केलेला सूट आहे ना, म्हणून तुझ्यासाठी आणि अमन भैयासाठी हा विकत घ्यायचा विचार केला. तो तुमचा आणि त्याचा ड्रेस शोभेल का? अर्णव हसत हसत त्याच्या बॅगेत ठेवला. अर्णव धन्यवाद. तिने त्याच्याकडे हसून त्याला झोपायला सांगितले. पुढचा आठवडाभर तो इथे येणार नाही या विचाराने तिला रात्रभर झोप लागली नाही आणि ती फक्त मध्यरात्रीत झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळ होती. अर्णव त्याच्या कॅज्युअलमध्ये तयार झाला आणि त्याच्या गोष्टी तपासत होता. HP. अर्णव भैया.
अर्णव हान HP वाह, अमन भैया आला. अर्णव ठीक आहे. मी 1 मिनिटात खाली येईन. तुम्ही ही पिशवी खाली घ्या. HP ने अर्णवचे सामान ओढले आणि खाली गेला. कुशी त्याच्या जवळ उभी राहून त्याच्याकडे बघत होती. अर्णवने कुशीकडे पाहिले आणि जवळ जाऊन त्याने तिला मिठी मारली. कुशी मी जातो. काळजी घे ठीक आहे. कुशी हम्म. तू काळजी घे लवकर ये. अर्णव हसला ओके. तिच्यापासून दूर जाऊन तो तिच्या मागे मागे चालू लागला. खाली जाताना त्याला अमन दिसला आणि सगळे त्याची वाट बघत होते. अर्णव आपण जाऊ का अमन? कुशी नाश्ता करून जा. अमन आपण एअरपोर्टवर काहीतरी घेऊ. कुशीने कठोरपणे त्याच्याकडे पाहिले. काय? अमन गडबडला काही नाही. मी विचारत होतो नाश्त्यासाठी काय तयार आहे? अर्णवने हसू थांबवण्यासाठी ओठ चावले तर मामा हसला. सर्वजण नाश्ता करायला बसले. अर्णव शीलकडे बघत विचारात पडला. अर्णव नाश्ता उरकून लिव्हिंग हॉलमध्ये बसलेल्या नानीजवळ गेला. अर्णव नानी. नानी हान छोटे. अर्णव नानी, तुमची हरकत नसेल तर तुम्ही माझ्या खोलीत जाऊन झोपू शकता का? नानीने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले. का? अर्णव नानी, कुशी एकटी असेल. तिला शेजारी कोणी दिसले नाही तर ती घाबरेल. नानी चिडवत हसली. हा का नाही? अर्णव नानी. छेडछाड थांबवा ठीक आहे. तुम्हाला तिचा फोबिया कधीच कळला नाही आणि करंट गेला तर? जेनसेट चालू होईपर्यंत तिला ते सहन होत नाही. जर तुम्हाला माझ्या खोलीत आराम वाटत नसेल तर तिला तुमच्या खोलीत बोलवा. नानीने गालात कपाट केला. तू काळजी करू नकोस. मी तुझ्या खोलीत जाईन. अर्णवने तिला मिठी मारली. धन्यवाद. नानी त्याच्याकडे बघून हसली. तोपर्यंत अमन नाश्ता उरकून तिथे आला. सगळ्यांना बाय करून अर्णव आणि अमन एअरपोर्टच्या दिशेने निघाले. कुशीने तिच्या कॉलेजसाठी सुरुवात केली आणि सगळे आपापले काम बघायला गेले. तिचे क्लास सुरू करण्यापूर्वी तिने तिचा मोबाईल घेतला आणि अर्णवला मेसेज टाईप करून तो पोहोचला की तिला मेसेज करायला सांगितला. रात्र झाली होती. कुशी पलंग लावत होती तेव्हा तिला मागून आवाज आला. दारात नानी उभी असल्याचे पाहून ती वळली. कुशी. नानी. काय झालं? तुम्हाला काही पाहिजे आहे का? नानी. नाही, मी तुमच्या सेवेत आहे मॅडम. नानी नाटकीयपणे कुशीला भुसभुशीत करत म्हणाला. कुशी. नानी. नानी, तुझ्यासोबत झोपण्याचा तुझ्या नव्याचा कडक आदेश आहे, म्हणून मी त्याच्या आदेशाचे पालन करतो. कुशी हसली. काय? नानी हसली आणि तिची हनुवटी ओढली. लहाने, मला तो येईपर्यंत तुझ्यासोबत झोपायला सांगितले. कुशीने उसासा टाकला. ओके नानी. नानी. काय झालं बिटिया? कुशी. काही नाही नानी, तू येऊन झोप. नानी, तू नाराज दिसत आहेस. कुशी. त्याने मला तिथपर्यंत पोहोचून फोनही केला नाही. नानी हसली. आणि तू त्याला मिस करत आहेस बरोबर? कुशीने खिन्नपणे होकार दिला. नानी, तू त्याला फोन का करत नाहीस? कुशी. त्याचा आणि अमन भैयाचा फोन बंद आहे. नानी, ते विश्रांती घेत असतील. तुम्ही अस्वस्थ होऊन झोपू नका. ठीक आहे. कुशी हसली. तू नानीला झोपव. मी कधीतरी पूलसाईडवर फिरेन. नानी हसली आणि बेडवर पडली तर कुशी तलावाच्या कडेला गेली. दुसऱ्या बाजूला मुंबईला पोहोचलेले अर्णव आणि अमन थेट त्यांच्या मुंबई शाखेत गेले. चालू प्रकल्पांबाबत बैठक घेऊन त्यांनी उत्पादनाचा आढावा घेतला. ऑफिसमध्ये जेवण करून ते दोघे संध्याकाळी त्यांच्या गेस्ट हाऊसवर गेले. त्यांच्या थकव्यामुळे ते दोघेही त्यांच्या पलंगावर आदळले आणि काही तास विश्रांती घेतली. अर्णवने मोबाईल ऑन केला तेव्हा रात्र झाली होती आणि कुशीने त्याला मेसेज करून तिला मेसेज करायला सांगितल्याचे पाहून आश्चर्य वाटले.
त्याने जीभ चावली आणि वेळ पाहिली. रात्रीचे 10 वाजले होते. त्याने कुशीचा नंबर डायल केला आणि तिने पहिल्या रिंगमध्ये तो उचलला. कुशी, कोणीतरी माझ्यासाठी सुरक्षात्मक झोपेची व्यवस्था केली आहे. तो अर्णव कोण आहे माहित आहे का? तिचं ऐकून अर्णव हसला. नानी आमच्या खोलीत आली की तू नानीकडे गेलीस? कुशी, नानी आमच्या खोलीत आली. अर्णव, तुला झोप येत नाही का? कुशी, मी तलावाच्या कडेला बसून चित्रपट पाहत होतो. अर्णवने उसासा टाकला. कुशी, मला कंटाळा आलाय अर्णव. बाय द वे, एखाद्याला फ्लाईटने मुंबईला पोहोचायला पूर्ण दिवस लागतो का? अर्णवला तिची व्यंगाची जाणीव झाली. मी लँडिंगच्या वेळी माझा मोबाईल बंद केला आणि तो चालू करणे विसरलो. त्यानंतर मी एअरमध्ये गेलो आणि काही तास काम केले आणि त्यानंतर आम्ही घरी आलो आणि झोपलो. आताच मला जाग आली. कुशी, ठीक आहे. तू कुठे राहत आहेस? अर्णव, आमच्या गेस्ट हाऊसवर. कुशी, अरे, अवॉर्ड फंक्शन कधी आहे? अर्णव, 4 दिवसांनी. कुशी, कधी टेलिकास्ट होणार? अर्णव, 31 डिसेंबर. कुशी, ठीक आहे. तिला तिचा झोपेचा आवाज आणि जांभई जाणवली. अर्णव, जा कुशी, झोप. कुशी, हम्म, शुभ रात्री. अर्णव, शुभ रात्री. ती जाऊन अंथरुणावर पडली आणि डोळे मिटून झोपली. 4 दिवसांनंतर अर्णव आरशासमोर उभा होता. त्याच्या कोटचे बटण लावत त्याला काहीतरी आठवले आणि त्याने कपाट उघडले आणि कुशीने दिलेले 2 बॉक्स बाहेर काढले. त्याने एक सुंदर ब्रोच उघडण्यासाठी लाल डब्यातील एक बाहेर काढला आणि आरशासमोर उभा राहून त्याने आपल्या कोटवर तो पिन केला. त्याच्या धडाकेबाज चेहऱ्यावर एक छोटंसं हसू उमटलं. ठोका ऐकून तो वळला की अमन दारात उभा होता. अमन, सुरुवात करूया का? अर्णव, इकडे ये. त्याला यायला सांगितले आणि अमन आत निघून गेला. अमन, वा यार, आज कोणीतरी खूप सुंदर दिसत आहे. पण हा ब्रोच जरा अस्ताव्यस्त वाटतोय. अमनने आश्चर्यचकित होण्यासाठी त्यावर हात ठेवला, कारण अर्णवने त्याला जे काही करायचे आहे ते करण्यापासून रोखले. अर्णव, राहू दे. अमन, इडियट, तू उलटा पिन केला आहेस. त्यामुळेच ते अस्ताव्यस्त दिसत होते. मला नीट दुरुस्त करू दे. अर्णवने लाजत डोळे मिटले आणि नीट चिटकवले. अर्णव, हे तुझ्यासाठी. त्याने दुसरा बॉक्स त्याला दिला. अमनने तो फक्त एक सुंदर ब्रोच उघडण्यासाठी उघडला. अमन, थँक्स अर्नी. त्याने ते त्याच्या कोटवर पिन केले आणि ते दोघे कार्यक्रमस्थळी निघाले. स्थळी फॅशन इंडस्ट्रीतील सर्वात मोठ्या इव्हेंटला उपस्थित राहण्यासाठी जमलेल्या अभिनेते, निर्माते, टॉप मॉडेल्स, डिझायनर्स यांच्यामुळे हे ठिकाण वैभवशाली होते. रेड कार्पेटवर चालणाऱ्या सेलिब्रिटींच्या क्लिकिंग इमेजने कॅमेरे थकले. अर्णव आणि अमन यांनी त्यांची कार पार्क केली आणि रेड कार्पेटवरून चालत असताना सर्व कॅमेरे त्यांचे फोटो क्लिक करत त्यांच्या दिशेने वळले. काळ्या रंगाच्या सूटमध्ये परिधान करून त्याला पूर्णपणे मिठी मारली होती आणि कोणतीही प्रतिक्रिया नसलेला चेहरा आणि त्याचे डोळे झाकलेले गॉगल आणि त्याच्या पूर्णपणे जेललेल्या केसांनी तो गर्म धूम्रपान करताना दिसत होता. दुसऱ्या बाजूला अमननेही काळ्या रंगाचा सूट घातलेला आणि त्याचे धडाकेबाज हास्य सर्वांचे डोळे वेधून घेण्यासाठी पुरेसे होते. कॅमेऱ्यांसमोर पोज देत त्यांना त्यांचे काही फोटो काढू देत दोघे आत गेले. धन्यवाद. कथेचा भाग 24 लवकरच येत आहे. सबस्क्राईब करून घ्या.